अकॉर्डिंग टू ओरस्टेड एक्सपेरिमेंट रॉंग स्टेटमेंट इज दॅट. तर ओरस्टेड एक्सपेरिमेंटमध्ये तर खालीपैकी स्टेटमेंट कोणतं रॉंग आहे ते आपल्याला फाईंड करायचं. हा क्वेश्चन 2019ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी ए जो ऑप्शन दिलेला आहे तर तो दिलेला आहे करंट कॅरिंग कंडक्टर डज नॉट प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. तर करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करू शकत नाही. हे पहिलं ऑप्शन आहे. बी ऑप्शन दिलेलं आहे द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कॅन बी ऑप्टेन बाय यूजिंग राईट हँड रूल. तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन फाईंड करण्यासाठी आपण राईट हँड रूल यूज करणार. सी ऑप्शन दिलेलं आहे करंट कॅरिंग कंडक्टर प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. करंट कॅरिंग कंडक्टरमुळे त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होते. डी जो ऑप्शन दिलेला आहे द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स अपॉन द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. स्ट्रेंथ जी आहे मॅग्नेटिक फील्डची ती डिपेंड आहे करंट किती फ्लो होणार आहे त्याच्यावरती. ओके, तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करूया. त्याच्यात फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला करंट कॅरिंग कंडक्टर जर घेतला ए ऑप्शन तर करंट कॅरिंग कंडक्टर घेतला आपण स्ट्रेट कंडक्टर. ओके, आणि याच्यातून जर मी काय केलं करंट जर पास केलं तर करंट पास केल्यानंतर तर हा तुमचा करंट कॅरिंग कंडक्टर आहे. ओके, हा स्ट्रेट कंडक्टर घेतला आणि याच्यातून काय होतं आपला करंट पास होतो आहे. ठीक आहे, करंट किती पास होणार आहे तर करंट आय इतका याच्यातून पास होणार आहे आय इतका करंट. आता करंट जर पास केलं अकॉर्डिंग टू राईट हँड रूल तर याच्या अराउंड काय होणार तर मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. ती आपण या ठिकाणी डॉटेड लाईनने रिप्रेझेंट करू. ओके, तर ही झाली मॅग्नेटिक फील्ड याच्या अराउंड. पण पहिलं जे स्टेटमेंट दिलेलं आहे तर करंट कॅरिंग कंडक्टर डज नॉट प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. तर करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होणार नाही. तर हे जे ऑप्शन आहे ए ऑप्शन हे रॉंग ऑप्शन आहे. तरी आपण एक काम करू बाकीचे पण ऑप्शन या ठिकाणी काय करणार आहे डिस्कस करणार आहे. त्यापैकी आपण आता नेक्स्ट ऑप्शन डिस्कस करू दॅट इज बी ऑप्शन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कॅन बी ऑप्टेन बाय युझिंग राईट हँड रूल. राईट हँड रूल जर घेतला तर या केसमध्ये राईट हँड रूलमध्ये जे कर्व फिंगर्स असतात कर्व फिंगर तर हे कर्व फिंगर रिप्रेझेंट करतं डायरेक्शन कोणाची तर मॅग्नेटिक फील्डची. कर्व फिंगर घेऊ डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, आणि जो थंब असतो तर हा थंब इंडिकेट करतो डायरेक्शन ऑफ करंट. डायरेक्शन ऑफ करंट. मग आपलं जे सेकंड स्टेटमेंट आहे बी तर हे करेक्ट स्टेटमेंट आहे. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आपल्याला भेटणार आहे कशाचा यूज करून तर राईट हँड रूल. ओके, नेक्स्ट जे ऑप्शन आहे तर नेक्स्ट ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला सी ऑप्शन करंट कॅरिंग कंडक्टर प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. बघा करंट कॅरिंग कंडक्टर जर घेतला हा करंट कॅरिंग कंडक्टर याच्या अराउंड काय तयार होणार तर मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. म्हणजे हा जो ऑप्शन आहे तर हा करेक्ट ऑप्शन आहे. कोणतं सी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे. तर सीसाठी आपण एच्याच फिगरचा यूज केला. आणि आता लास्ट ऑप्शन आहे द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिपेंड अपॉन द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. मॅग्नेटिक फील्ड जो असतो तर हा मॅग्नेटिक फील्ड कशावरती डिपेंड असतो तर डायरेक्टली डिपेंड असतो करंटवरती. मग करंट जर तुमचा स्ट्रेंथ मग या मॅग्नेटिक फील्डची जी स्ट्रेंथ आहे तर ही स्ट्रेंथ पूर्णतः कशावरती डिपेंड असणार तर करंटवरती. म्हणजे डी ऑप्शन जो आहे तो डी ऑप्शन देखील या ठिकाणी काय तर करेक्ट आहे. मग या क्वेश्चनचा एकच ऑप्शन रॉंग आहे आणि ते म्हणजेच काय ए ऑप्शन याचं रॉंग ऑप्शन आहे. म्हणजे काय करंट कॅरिंग कंडक्टर डज नॉट प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. तर हे ऑप्शन त्याचं इनकरेक्ट असेल.